पिंपरी रवळस तालुका निफाड येथे दलित समाजातील धनेश्वर कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। संबंधित कुटुंबाचे घर हटवण्यासाठी प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दलित समाजाची स्पष्ट मागणी आहे की जर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करायची असेल तर ती सर्वांवर समान पद्धतीने करण्यात यावी। फक्त दलित समाजाला लक्ष करून त्यांची घरे पाडण्याचा प्रयत्न होऊ नये, अन्यथा या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे राहील असा इशारा देण्यात आला आहे। याचबरोबर काही अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन दमदाटी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। धनेश्वर कुटुंब मागील 3 पिढ्यांपासून त्या जागेवर वास्तव्यास आहे। यापूर्वीही या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं, तसेच त्यांच्या विरोधात कोणताही अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। जर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात दलित समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे। मी संजय आनंद धनेश्वर, राहणार पिंपरी रवळस, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। तर मी इरिगेशनच्या पाटबंधार एका पाटाच्या शेजारी राहतो। तर त्या शेजारी एक प्रकाश पवार म्हणून यांचं शेत आहे। त्यांनी माझ्या विरोधात वरती कंप्लेंट केली का यांचं अतिक्रमणात घर आहे ते काढून टाकण्यात यावं, आणि मला खूप त्यांनी त्रास दिला आहे। आणि सोमवारचं मला त्यांनी अल्टिमेशन दिलं आहे की तुम्ही सोमवारपर्यंत तुमचं एक क्षेत्र काढून टाका घर, नाहीतर आम्ही कायदेशीररित्या पोलीस बंदोबस्त तुमचं अतिक्रमण काढून टाकू आणि तुम्हाला बेघर करू। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी, जय संविधान। रवळस पिंपरी या ठिकाणी एका दलित परिवारावरती एक खालच्या स्तराचा अन्याय आम्हाला या ठिकाणी बघायला भेटतोय। त्या ठिकाणच्या व्यवस्थेला आणि त्या ठिकाणच्या यंत्रणेला काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहे। एक दलित समाजातलं एक घर ज्या प्रशासनाच्या नाकात खुपचं का डोळ्यात खुपचं, याचं उत्तर आम्हाला प्रशासनाने देण्यात यावं। कारण की हे दलित समाजाचं एका घराला टार्गेट करून त्यांना प्रशासनाकडून नोटीस पाठवल्या जाते। मग आम्हाला प्रशासनाला पण प्रश्न विचारायचा आहे, आतापर्यंत तुम्ही त्या रस्त्यामध्ये किंवा जी नदी तिथून जाते त्या नदीतल्या किती लोकांना नोटिसा दिल्या, याचं देखील उत्तर आम्हाला त्या ठिकाणच्या प्रशासनाने देण्यात यावं। आणि प्रशासनाला झेपत नसेल तर प्रशासनाचे जे अधिकारी यांच्या घरी नोटीस घेऊन गेले त्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा त्या अधिकाऱ्यांवर जर कायदेशीर कारवाई केली नाही तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण दलित समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा यांना बघायला भेटेल। आणि जन आक्रोश मोर्चाच्या आम्ही समाजाला देखील आवाहन करतो की समाजाने आता तरी जागं झालं पाहिजे, अन्यथा एक एक घराला टार्गेट करून समाजाला बाजूला केला जाईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो। आणि त्या ठिकाणी प्रशासनाचे काय अधिकारी, आम्ही त्याला भामटे अधिकारी म्हणतो, त्या भामट्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस दिली। या नोटिसाला मला म्हणायचं आहे की सरकारी अधिकाऱ्यांकडे शिक्के कुठं गेलेत का, किंवा त्यांच्याकडले कुठं स्टिकर गेलेत का? जर स्टिकर नसतील आणि या अधिकाऱ्यांनी जर यांना जाणून बुजून धमकावण्याचा प्रयत्न केला असेल तर यांच्यावरती देखील हे दलित समाजाचे आहेत तर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आणि या परिवाराला जे लोक अडवत असतील त्या लोकांवरती देखील कारवाई करण्यात यावी, ही मागणी आम्ही आमच्या आई संघटनेच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, अनेक पक्षांच्या वतीने आम्ही या ठिकाणच्या प्रशासनाला एक प्रकारचा इशारा देतो। आणि जर प्रशासनाने जर आमची मागणी लवकरात लवकर याची दखल घेतली नाही तर प्रशासनाच्या नाकात दम आणायला आम्हाला वेळ लागणार नाही, अशा प्रकारचा ठोस इशारा मी स्वतः विनोद भोसले या ठिकाणी देतो। जय भीम, जय संविधान।